नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2023 करंट अफेअर 2023 चालू घडामोडी सर्व परीक्षाकरता अत्यंत उपयुक्त आणि भारतातील कोणत्याही एक्झाममध्ये आणि महाराष्ट्रातील कोणत्याही एक्झाममध्ये चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे. प्रश्न उत्तर घेणारा IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. IRCT च्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे BR चौधरी, दुसरा आहे हरिकुमार, तिसरा आहे राहुल हिमालयन, चौथा आहे डॉक्टर मथवराज यस. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 राहुल हिमालयन. पुढील प्रश्न, इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलने शाश्वत घरासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? पहिला आहे बेस्ट, दुसरा आहे नेस्ट, तिसरा आहे वेस्ट, चौथा आहे लेस्ट. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 नेस्ट. पुढील प्रश्न, RBIचे माजी गव्हर्नर S व्यंकटरमण यांचे निधन वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले आहे. ते RBIचे कितवे गव्हर्नर होते? पहिला ऑप्शन आहे 15वे, दुसरा ऑप्शन आहे 16वे, तिसरा ऑप्शन आहे 17वे आणि चौथा ऑप्शन आहे 18वे. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 18वे. पुढील प्रश्न बघा, अँटोनिया सुसासन बाईट यांचे निधन झाले आहे, त्या कोणत्या क्षेत्राशी होते? पहिला ऑप्शन आहे लेखककार, दुसरा आहे कादंबरीकार, तिसरा ऑप्शन आहे कथाकार, चौथा आहे नाटककार. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 कादंबरीकार. पुढील प्रश्न बघा, यंदाचा राष्ट्रीय नवजात सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? पहिला ऑप्शन आहे 13 ते 19 नोव्हेंबर, दुसरा ऑप्शन आहे 14 ते 20 नोव्हेंबर, तिसरा ऑप्शन आहे 15 ते 21 नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे 16 ते 22 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 15 ते 21 नोव्हेंबर. पुढील प्रश्न, जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 19 नोव्हेंबर, दुसरा आहे 20 नोव्हेंबर, तिसरा आहे 21 नोव्हेंबर, चौथा आहे 22 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 19 नोव्हेंबर. पुढील प्रश्न बघा, कोणत्या विमानतळाने अलीकडेच सनफ्लॉवर इनिशिएटिव्ह सुरू केले आहे? पहिला ऑप्शन आहे चेन्नई विमानतळ, दुसरा आहे दिल्ली विमानतळ, तिसरा आहे मुंबई विमानतळ आणि चौथा आहे नागपूर विमानतळ. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली विमानतळ. पुढील प्रश्न, अलीकडे प्रकाशित करण्यात आलेले जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? पहिला ऑप्शन आहे पहिला, दुसरा ऑप्शन आहे दुसरा, तिसरा ऑप्शन आहे तिसरा, चौथा ऑप्शन आहे चौथा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 तिसरा. पुढील प्रश्न, गोवा सरकारचा पहिला मनोहर पर्रिक यंग सायस्टिक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? पहिला ऑप्शन आहे राहुल हिमालयन, दुसरा आहे डॉक्टर मथवराज, तिसरा आहे BR चौधरी, चौथा आहे हरिकुमार. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मथवराज यस.